हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे माय कम्फर्ट झोन. आता झालेली आहे सकाळी. मग काय, मी माझ्या इथे पिल्लूला गुड मॉर्निंग म्हणत होते, पण तिचे डॅडी त्यांनी तिला कवर करून टाकलं आणि बोलले आम्ही दोघांनीही आंघोळ केली नाही आणि तू काय आम्हाला कॅमेरासमोर आणते. आणि त्यामुळे त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर मी आले माझ्या कामाला, म्हणजेच की माझ्या कामाच्या ठिकाणी म्हणजे किचन. आणि मग ते किचनमध्ये आले आणि त्यांचा डब्बा करत होते. आज मी बनवणार होते दही भेंडी. तर मग इथे मी दही भेंडीची तयारी करून झालेली होती आणि मग इथे भेंडी फ्राय करत होते. मी आधी भेंडी फ्राय करून घेते, कारण की ती नंतर अशी चिकट वगैरे नाही होत. त्यामुळे मी आधी भेंडी फ्राय करून घेते. तुम्ही कसे बनवता मला नक्की कमेंटमध्ये कळवा. कारण भेंडीचे भरपूर प्रकार असतात ना, भरली भेंडी, दही भेंडी, भेंडी मसाला आणि साधी भेंडी वगैरे असं काही ती करून फक्त तुम्ही ट्राय केलेली आहे मला नक्की कळवा. अशा प्रकारे माझी इथे भाजी होत होती आणि एकीकडे हे असा भेंडीचा मसाला केलेला होता, जो दहीमध्ये सगळे मसाले ॲड करून दही फेटून घ्यायचं चांगलं आणि मग ते फोडणीमध्ये टाकायचं. गॅसचा फ्लेम स्लो करावा लागतो, कारण की मग दही फाटतं. त्यामुळे मग ते फाटू नाही ह्यासाठी गॅसचा फ्लेम एकदम स्लोमध्ये ठेवून करावं लागतं. इथे माझी भेंडीची भाजी झालेली होती आणि ते पोळी होत होत्या. कसं आहे, सकाळी आमच्या दोघांचीही घाई असते. एक तर माझी स्वयंपाकाची आणि माझ्या पिल्लूच्या बाबांची असते ऑफिसला जाण्यासाठीची. त्यामुळे पिल्लू पण माझ्या लक्ष देण्यासाठी खूप कोणी नसल्यामुळे आम्हाला खूप काळजी घ्यावी लागते. पण इथे हे माझं नाव स्वयंपाक करण्याचं ठिकाण खूप छान आहे जागा, जिथे मी एका कॉर्नरला स्वयंपाक करत असताना मला तिच्यावर लक्ष ठेवता येतं एकदम. मग असंच तिच्याकडे लक्ष ठेवत मी स्वयंपाक करत होते. मग काय टिफिन वगैरे देऊन झालं आणि मग तिचे बाबा गेल्यानंतर ऑफिसला मी बसले माझ्या पिल्लूला जेवण देत आणि तिला भरवत होते. आणि मग काय भरवता कळालं की अरे, आज तर मोबाईलमध्ये नेटच चालणार नाही आहे, कारण की मला मेसेज पडलेला होता की ते जरांगे पाटीलांचं जे काही आंदोलन चालू आहे त्याच्यामुळे आज नेटची सुविधा आहे सगळे छत्रपती संभाजीनगरमध्ये बंद करण्यात आलेली होती. मग काय, मला कामं करावी लागणार होती. मग बापरे, सगळ्यात मी इथे ना माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दर्द म्हणतात ना, दुःख, ते सांगत होते की ह्या बेडवर बेडशीट टाकणं. म्हणजे ही जी गादी आहे ना, ही खूपच अवघड आहे देवा. एकट्याने होतच नाही, 2 जण ह्याला लागतात बेडशीट टाकायला. पण करणार काय, इथे मी एकटी असल्यामुळे मला तर करावंच लागणार. तुम्हाला तसं पाहायला भेटेलच माझी कशी कसरत होती. इथे माझं बाळ उठत होतं, त्यामुळे तिला झोका देत मला सगळं करावं लागत होतं. एकीकडे तिच्याकडेही लक्ष देणं आणि मला बाकीचे कामही करणं खूप अवघड जातात, पण करावं तर लागणारच आहे. मग काय, इथे बेडशीट टाकायची होती. बाप रे, खूप जास्त अवघड काम आहे हे. मी तर सगळ्यांना सजेस्ट करेन, हे असं मॅट्रेस ना कोणीच घेऊ नका. हे आपलं आधीचं छान असतं गड्याचे, जुनं असते तसं. ते मला आता हे माझ्या बेबीमुळं चेंज करावं लागलं. बापरे, सुरू झाली इथे माझी कसर. खूप हार्डवर्क है भाई, बहुत ज़िंदगी में दुख दर्द पीड़ा एक साथ है मेरी, इसमें जान निकल जाती है, पर करे क्या, करता तो पडेगा आहे. मग काय, इथे करत होते. इथे ना माझ्या मैत्रिणीचा कॉल आलेला होता. माझी बाल मैत्रीण सोनी नावाची आहे, जी माझी खूप लहान असताना फ्रेंड झालेली होती. आम्ही घराकडे सोबतच एकामेकाच्या जवळजवळच राहायचो आणि सोबतच मोठे झालेले. तर माझी बालमैत्रीण आणि माझी क्लोज फ्रेंड, तिचं नाव सोनी. तिचंही लग्न झालं आहे, तिलाही 2 बेबी, एक मुलगा एक मुलगी. हां, इथे बघा माझं थकणं किती, बाप रे. पण कुठे इथे थकायला अलाउड नाही आहे. सॉरी, मी विसरलेच की माझं बाळ झोपलं होते म्हणून. बेबी झोपल्यावर मला थकणं अलाउडच नाही आहे. मग काय, इथे माझे बाकीचे कामं उरकत मी माझ्या कामाला लागलेली होती. मग काय, मला ना बेडवर ना असा पसारा बिलकुल आवडत नाही, एकदम क्लीन असं बेड पाहिजे, तर मला छान वाटतं ते बेडवर. पण बेबी असल्यामुळं तर ते पॉसिबल होत नाही, कारण की बेबी असल्यावर पसारा तर होणारच. मग बेड आवरून झाल्यानंतर होते कपडे फोल्ड करायचा टाईम. मग काय, कपडे फोल्ड करणं सगळ्यात त्यात पण सगळ्यात अवघड काम बेबीचे कपडे फोल्ड करणं. ते छोटे असतात, त्यात किती टाईम जातो बरं. आणि तुम्हाला एक मजेची गोष्ट सांगू का, मला ना शर्ट फोल्ड करता येत नाही. तसं ते फोल्ड करायची गरज नाही पडत, कारण मी ते प्रेस करण्यासाठी बाहेरच देते. पण ते थोडंसं तर फोल्ड करावंच लागतं ना, पण मला तेही नाही. मग बघा, इथे मी अशी फोल्ड करते. लास्टला मी तुम्हाला शर्टबद्दल सांगणारच आहे यार. शॉर्टकट फोल्ड करते. तुम्ही पण अशीच करत जा. ज्यांना शर्ट येत नाही ना, प्रेस नाही, फोल्ड करतात, त्यांनी पण असंच फोल्ड करायचं माझं. इथे मग माझे कपडे फोल्ड करून झालेले होते. मी आई शर्ट की बाडी तिथेच आता तिथे शर्ट फोल्ड करायला नाही.
झालं. असं छोटंसं फोल्ड करायचं. आता ती झोपली, मीही झोपते आणि तुम्हाला भेटते डायरेक्ट संध्याकाळी. हे बघा, इथे झाली होती संध्याकाळ, पण आमचं जेवणही झालं होतं आणि झोपायची वेळ झाली होती. सो तुम्हीही झोपा आणि मीही झोपते. सो बाय, गुड नाईट, थँक्यू फॉर वॉचिंग.